एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी छोटीशी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण की आज मी लॉंग व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे, पण मला गॅप टाकायचा नव्हता म्हणून मी ही छोटीशी रेसिपी तुमच्याशी शेअर करते। तर इथे मी रवा घेतलाय एका बाउल मध्ये आणि त्याला चांगलं फुलण्यासाठी दूध टाकायचं त्याच्यामध्ये आणि एक 10 मिनिटं ठेवायचं साइडला रव्याला दुधामध्ये टाकून, म्हणजे तो चांगला फुलतो। आणि एका छोट्या कढईमध्ये मी इथे तूप घेतेय आणि ड्राय फ्रूट्स जे आहेत ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे त्या तुपामध्ये। त्यासाठी तर आज संडे होता, तर म्हटलं आज काहीतरी गोड बनवूयात, लाडूला पण सुट्टी असते, तर आम्ही दोघी होतो आणि ती म्हटली काहीतरी गोड खायची इच्छा होते, तर म्हटलं चला ही रेसिपी बनवूयात। तर माखंडी हलवा म्हणायचं त्याला। बाय द वे ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली आणि पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करत असतो त्यावेळेला काही ना काहीतरी चूक आपल्याकडून होतच असते। तर माझा हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर ट्राय करायला गेला तर तुमच्याकडून ती चूक नको व्हायला, म्हणून मी तुम्हाला ती चूक सांगते प्रामाणिकपणे आणि तुम्ही ती अवॉइड करा, म्हणजे तुमची ही रेसिपी मस्त बनेल। कारण टेस्ट शिऱ्यापेक्षा ना खूप छान लागते हलव्याची या, पण ते एवढी एक चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर कडवटपणा येतो त्याच्यामध्ये। तर असं आहे, आणि जर टेस्ट बिघडली तर मग बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये जे काही टाकले ते सगळं वाया जाणार, त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगते पहिल्यांदाच। तर आपल्याला ह्या तुपामध्ये साखर टाकून त्याला कॅरेमलाइज करायचंय। तर तेव्हा काय होतं, आता मी एक तर इथे स्टीलची कढई वापरते आणि त्या स्टीलच्या कढईला लगेचच म्हणजे तापते ती कढई, तर ना ते खूप जास्त रेड कलर झाला, म्हणजे कॅरेमलाइज करताना येलोइश कलर जेव्हा असतो ना त्या साखरेचा, त्यावेळेसच आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच हे ऍड करायचंय आपल्याला, ते रवा आणि दुधाचं मिश्रण जे आपण केलेलं असतं ते। पण माझ्याकडून ना ते मिश्रण टाकण्यासाठी 1-2 मिनिट लेट झाला आणि मग त्याच्यामुळे ते असं सगळं डार्क कलर त्याचा झाला होता खूपच साखरेचा त्या, आणि मग ते थोडासा कडवट लागत होता। पण ना मला म्हणजे आवडली ही रेसिपी, मी पुन्हा करणार आहे, कारण की मला त्याची टेस्ट वगैरे सगळं आवडलं। फक्त ते थोडासा कडवटपणा ते साखर जास्त डार्क झाल्यामुळे झाला, नाहीतर बाकी काहीच नाही, कारण की सुटसुटीत पण होते। आता तुम्हाला इथे टेक्स्चर दिसत असेल बघा, पूर्ण रव्याचे दाणे सुद्धा ते दिसत आहेत, म्हणजे त्याचं टेक्स्चर किती छान झालं असेल, मस्त सुटसुटीत असं छान लागते खूप। हलवा म्हणजे हलवासारखंच झालंय ते, रवा म्हणजे शिऱ्यासारखा नाही झालेला, तर खूप छान लागते। तर करून नक्की बघा एकदा, आणि जर तुम्ही मी सांगितलेली चूक न करता हा हलवा बनवला तर त्याची नक्कीच तुम्हाला टेस्ट खूप जास्त आवडेल। आणि जेव्हा बनवाल तेव्हा मला सांगा की कशी झाली आहे रेसिपी, आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।